सेमीफायनल क्रमांक 2 सुरू झाली आहे. मस्त जल्लोष, प्रेक्षक काही इथून हल्ले नाही. पाऊस येऊ दे, वादळ येऊ दे, आम्ही काय हलणार नाहीये. आम्ही आदर्श चषकाला साथ देणार. आणि सांगितलं सर्व तिन्ही गावांच्या प्रेक्षकांनी, तिन्ही गाव नव्हे तर संपूर्ण परिसर, हम साथ साथ है, हम आदर्श चषक के साथ है. इथे लुडवलाय प्रशांतने. मागचा खेळ, कालचा खेळ तिथे पुन्हा रिझ्यूम केलाय. एका टप्प्यात तगडा प्रहार, चौकार. टेन क्रिकची लाईव्ह बघा, रिप्ले. फुल टॉस दिला आता, लोअर होता पायाच्या मधून. कदाचित यॉर्कर फसला या ठिकाणी बॉलरचा म्हणू शकतो धीरज आपण. गोलंदाज आहे अर्जुन. लागोपाठच्या 3 सामन्यामध्ये अर्जुनने अक्षरशः बॅट्समनला सळो की पळो करून सोडले. उत्कृष्ट नियोजन केलं बघा स्पर्धे. 4 रजनीची स्पर्धा, परंतु काही कमी पडू दिले नाही. आमचे भाऊसाहेब, आमचे आप्पा, आमचे चंदू राणे, आमचे के सर, सोहमजी भोईर, वामनजी भोईर, समीर भोईर, सचिन भोईर, शशिकांतजी भोईर, श्याम भोईर, अनेक सगळी नावं डोळ्यासमोर दिसत आहेत. संपूर्ण या मंडळाने ही स्पर्धा खंड पडू न देता अखंडितपणे चालू ठेवली. 34वं पर्व. धावसंख्या बघा इथे 6 6. बाहेर टाकला. पंच आमच्याकडे वळतायत. भावड्या सर सांगतायत अवांतरने धावसंख्या फुलत असताना 8 वर 7. येस संदीप, करेक्शन कर. 7 धावा. येस 7च आहे. जय गावदेव डोंगर नावे संघ इथे बॅटिंग करतोय. कालची रजनी ज्याने गाजवली तो डोंगर नावे. इथे धावसंख्या डोंगरावर चालली, हळूहळू वर चालली आहे. त्याचं कारण की डॉट चेंडू नव्हे तर अवांत चेंडू पडतायत. विजेचा कडकडाट थोडासा थांबलाय, पावसाच्या सहरी थांबल्या, त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटची लहर इथे निर्माण झाली मैदानावर. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, बेडा टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. तो सुद्धा चुकलाय. लेग बायचा इशारा प्रवीण विशे सरांचा. तिन्ही पण पंचाने सुरेख कामगिरी केली. स्कोरर मंडळीने सुरेख साथ दिली. कॉमेंटेटर्सने मस्त कामगिरी केली. 10 किक लाईव्ह, डीजे मास्टर, मंडप डेकोरेटर्स, सजावट व्हॉलेंटियर्स, सर्वांचे प्रयत्न असतात. इथे काय झालंय, फुलर लेंथ होता. असं वाटलं की पलटी शॉटच्या नादामध्ये बॅटची कडा तर नव्हे नाही, अपील फेटाळली आहे. हा बघा प्रशांतचा चेहरा. प्रशांतचा चेहरा बघा, उंची बघा, जणू काय एखादा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आहे की काय प्रशांत. प्रशांत पण अनेक सुपाऱ्या मारतो. धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती. एके गडी बाद नाही. 9 वरती. जय गावदेव डोंगर नावे विरुद्ध VK प्रतिष्ठान बरडपाडा. खानदारा संघ पोचलाय फायनल मध्ये. 9 धावा, 9 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. दोन ओव्हरची ही सेकंड सेमीफायनल. स्पीडअप करा बघा. कधी पण पुन्हा एकदा येऊ शकतो आपला वरुण राजा. वरूनच येईल तो. 2 वाजलेत बरोबर, 2 वाजलेत. कालच्याच ह्या वेळेला आपल्या बहुतेक मॅच समाप्त झाल्या होत्या, परंतु आज आपण पटापट कव्हरिंग केलं. 3 सामने एक्स्ट्रा. गोलंदाज कुणाल. शिवाजी प्रशांतची जोडी. मैदानामध्ये एके गडी बाद नाहीये. तुळशीरामचे भोईर साहेबांचा विशेष आभार आणि त्यांचं स्वागत करूया. टाळ्या वाजवा. अगदी दानशूर व्यक्तिमत्व, राजेशाही थाट माट, रॉयल पर्सन म्हणू शकतो तुळशीरामचे भोईर साहेब. या आपलं हार्दिक स्वागत. आपल्या सहयोगाच्या माध्यमातून आपण ही भली मोठी स्पर्धा आम्ही पार पाडू शकलो, त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि आम्ही तुमचे शतशः आभार व्यक्त करतोय. तुळशीरामजी भोईर साहेब वेलकम. धावसंख्या इथे झाली 10 डोंगर नावे संघाची. विराज लाईट्स अँड स्पॉन्सर आहेत त्यांचे अर्जुनच्या समोर सरळ रेषे अर्जुनच्या बाणाप्रमाणे आला होता चेंडू,
परंतु अर्जुन काय तिथे चेंडूला जाऊ देणार नाहीये. टाळ्यांचा गजर होतं दोन्ही संघासाठी. दोन्ही संघाचे पाठीराखे अजून या ठिकाणी मैदानाच्या चहूबाजूला थांबलेले आहेत. दहा मिनिटं आपण लाईव्ह बंद थोडंसं केलं होतं. कॅमेरामॅनला सुद्धा प्रॉब्लेम झाले असते म्हणून पाऊस आलेला, पावसाच्या सरी. परंतु त्यानंतर डीजे पण तयार झाला आणि टेनकिक लाईव्हनी पण दाखवून दिलं की आम्ही कुठली पण स्पर्धा अर्धवट कधीच ठेवणार नाहीये. आडव्या बॅटचा प्रयोग तिथे केलाय अक्रॉस द लाईन. स्क्वेअर लेगचा फिल्डर तिथे चांगली फेकी करतो. विकेट किपरच्या हातामध्ये सिंगलवरती रोखलं गेलं आणि धावसंख्या 1 ने अलगदपणे. बघा आमचा कॉमेडी बॉक्स, धन्यवाद टेनकिक लाईव्ह, आपले आभार. 12 वरती आमच्या सोबतीला बघा हे स्कोरर आहेत धीरज शेलवले, मस्त छान. आणि डाव्या बाजूला टेनक्रिकचे संदीप. उसळी घेतली चेंडूने. हो टप्पा पडला आणि मस्त बाउन झाला चेंडू, अगदी दानकडे उडाला तिथे. प्रशांत सुद्धा ते अचंबित झाला बॅट्समन. सायरन वाजले कसले तरी. फॉलो केलं परंतु तिथे फिल्डर आहे की प्रशांतनी ते पाहिलं नव्हतं. चेंडू खूपच बाहेर होता. अजून तिथे गोलंदाजाने डायरेक्ट हिट केलंय. हाच तो खेळ झालेला फनी मोमेंट होतं धानिवलीकरांचं. बघा धावा घ्या किती घ्यायच्या तेवढ्या घ्या, धावा पळा. आणि तिसऱ्या पंचाची मागणी चेक कर, बॅट ग्राउंडेड आहे की नाही बघण्यासाठी सांगितले. तिसरे पंच या. धीरजजी शेलवले आमचे स्कोरर, त्यांचा सुद्धा सन्मान होणार. बुटेरे सर चेक करतायत. आउट आहे सर, बरोबर. येस, एकच धाव मिळणार असं सांगितलंय पंचांनी. फलंदाज ऑलरेडी कॉन्फिडेंटली बाहेर आला होता. त्यांना सुद्धा कळलं होतं की मी आउट आहे. धावसंख्या पुढे गेली आहे, आपण ती पाहतोय. मला धीरज सांगतायत 13 वर. प्रशांतच्या सोबतीला जॉईंट झाला नवीन बॅट्समन तानाजी. आमचे दीप कधी जाणार. दीप यांची मॅजिकल बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, विकेट टेकर आणि विकेट हॅट्रिक टेकर दीपीर बिराडे. सगळ्यात बिराडे उचलले, खेचला, पिकअप शॉट, भिंगरी प्रमाणे गेला होता. प्रशांतचा हाहाकार, षटकार. शेवटच्या चेंडूमध्ये 6 धावांनी धावसंख्या फुलवली 19 वर. बरोबर धीरज, 20चं टार्गेट जिंकण्यासाठी, फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 20चं टार्गेट ठेवलंय. या ठिकाणी डोंगर नाभे संघाने बरडपाडा संघापुढे. मस्त तगडा प्रहार. प्रशांत खूप फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स बाय यू. कालपेक्षा आज अजून चांगले खेळले प्रशांत. बडे मॅच का बडा खेळाडी. हे बघा स्क्रीनवरती प्रशांतला पाहतोय आपण. जसं मी नुकता उल्लेख केला, जसं काय वाटतो की मला एखादा ऑस्ट्रेलियन प्लेअर आहे की काय. थोडासा चेहरा जुळतो, कोणाशी ब्रेटलीशी जुळतो संदीप. ब्रेटली असाच उंच पुरा आहे, गोरा गोरा गोमटा. आता मात्र धावसंख्या इथे गोरी झाली, इतकी काळी नाहीये. 12 चेंडूंमध्ये 20 धावा करायच्या आहेत फायनल मध्ये जाण्यासाठी. पटापट चला. प्रवेश करतायत. एक संघ इन होतोय, एक संघ आत होतोय, बाहेर होतोय. आत बाहेर चालू आहे. शिस्तबद्ध स्पर्धा घडवली आमच्या आदर्श चषक मंडळाने. आदर्श धानिवली, सोबतीला ब्राह्मणगाव आणि विशेषतः टेमगावचे सुद्धा आम्ही आभार पुन्हा पुन्हा व्यक्त करतोय. कारण आपण साथ पण दिली आणि आपण आम्हाला मैदान पण दिलं या आदर्श चषकाच्या 34व्या पर्वामध्ये.
अनेक अनेक धन्यवाद मनोजजी कारवे सर. उपांत्य फेरी 2 चा सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जे गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे त्यांच्या विपक्ष विके प्रतिष्ठान बराडपाडा 2 मातब्बर संघाच्या दरम्यान सध्याच्या घडीला सेमीफायनल 2 चा थरार छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण टेमगाव या मैदानावर आदर्श चषकाच्या वतीने सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. तर प्रेक्षकांनो आपण शतशः आभार व्यक्त करू. टाळ्या पण वाजवा. मान्य श्री सुनील भाई शेट्टे साहेबांनी आम्हाला प्रथम पारितोषिकसाठी तब्बल 55,000 रुपयाचं कॅश प्राईज पुरस्कृत केलं, त्यांचे आभार. त्यानंतर आपले सन्मानी ज्यांचं आगमन झालंय राजेशाही थाट राजा माणूस लाडका आपला लाडके व्यक्तिमत्व तुळशीरामजी भोईर सर बालाजी एंटरप्राइजेस धानिवली यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिकसाठी 25,000 कॅश मिळाली. टाळ्या वाजवा, आभार व्यक्त करा. त्यानंतर संपूर्ण चषक सुद्धा त्यांनी दिली. मालिकावीरसाठी सामनावीरसाठी फलंदाज गोलंदाजसाठी संपूर्ण चषक सुद्धा आम्हाला पुरस्कृत केली तुळशीरामजी भोईर सरांनी, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तसे हरिभक्त पारायण कमलनाथ नवनाथजी महाराज साहेबांनी आम्हाला फार मोलाचं योगदान दिलं आणि त्यांच्या वतीने तृतीय बक्षीस कॅश स्वरूपामध्ये 15,000 रुपये लाभलं. आम्ही कमलनाथजी महाराज साहेबांना महाराजांना मी नतमस्तक होतोय आणि त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर नितीनजी दामोदर सर यांच्या वतीने तृतीय पारितोषिकसाठी आम्हाला 14,000 रुपये लाभले, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि मयूर सेठ हेगडे जे नुकतेच आले, ज्यांनी पेढे पण वाटले, कारण त्यांनी आज नुकतीच हॅरियर घेतली आहे टाटाची मस्त कार, ते येऊन गेले, त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं योगदान लाभलं. आणि शेट्टे अण्णा यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचे करतोय आभार. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये कैलास शेलवले सर. तुळशीराजी भोईर दादा आपण या त्वरित. तुळशी दादा आपण या, आपल्याला बोलत आहेत, त्वरित या या. वेलकम. धन्यवाद सर. जाऊया मॅचच्या दिशेने. आली विकेट अत्यंत महत्वाच्या सामन्यामध्ये आता सध्याच्या घडीला अर्जुन शून्यावर बाद होत आहेत. अर्जुनला लक्ष भेदता आलं नाही. विचार केला तर 20 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी उतरले होते, मात्र हवी तशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करता आली नाही. फलंदाज अर्जुन यांना कोणताही फलंदाज जर 3 चेंडू 3 षटकार अर्थात षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर बालाजी एंटरप्राइजेस सन्माननीय तुळशीराम भोईर सर यांच्या माध्यमातून 808 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याच्या गाडीचा नंबर देखील 0808 आहे. बराडपाडा संघाचा कोणताही फलंदाज जर 3 षटकार खेळत असेल तर बालाजी एंटरप्राइजेस अर्थात आमचे लाडके आधारस्तंभ तुळशीराम भोईर सर यांच्या माध्यमातून 808 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा त्याच्या गाडीचा नंबर देखील 0808 आहे. त्याचमुळे मला वाटतं सरांनी 808 हे कॅश प्राइज लावलंय, त्यांचं देखील मनापासून आभार. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 9 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल 18 धावीची गरज. 2 धावा स्कोर कार्डवर अंकित होत आहेत. 1 विकेट देखील आली आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण दीपवीर यांना पाहतोय. अगदी समालोचन करत असताना चांगली कामगिरी समालोचनामध्ये मध्ये देखील. त्याचप्रमाणे आता गावचा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकाची जबाबदारी दिली आणि पहिल्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी दीपवीरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केली आहे. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी आहे. चेंडू फसलाय, हवेमध्ये होता, तिथे क्षेत्ररक्षक 1 टप्प्यावर चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि यशस्वीरित्या 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेसहित धावबळक पुढे सरकतं टीम विके प्रतिष्ठान बराडपाडा संघ जाऊन पोहोचत आहेत 4 या धावसंख्येवर. चला खानदारी संघ आपल्या प्रतिनिधी या टॉस साठी आपण इथे रिपोर्टिंग करा. 8 बॉल विजय करता 16 धावा, 4 धावा धावपळकावर सध्याच्या कडीला एका गड्याच्या मोबदल्यात विके प्रतिष्ठान बराडपाडा त्यांच्या विपक्ष जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ सेमीफायनल 2 चा सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल 2 चा थरार मैदानामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. क्रॉस बॅटेड फटका खाल्ले, चांगला फटका तिथे एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक येतात त्याच्या माध्यमातून बॅकअप देखील करा. चेंडू सीमा रेखा पार. मिळताय 4 धावा. सेमीफायनल 2 चौकार.
क्रुशियल मोमेंटला येणारा चौकार नक्कीच डगआउटला सध्याच्या घडीला सुखद वार्ता टीम विकेट प्रतिष्ठान बराडपाडा संघासाठी 7 बॉल आता या सामन्यामध्ये शिल्लक आहेत. विजय करता 12 धावा 7-12. मात्र या सेमीफायनल 2चा 7-12 कोणत्या संघाच्या नावावर होईल ते देखील आता पाहणं आवश्यक असेल. 7 बॉल 12 धावा. स्ट्राईक एंडवर कुणालला आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंड साहिल. गोलंदाजी ट्रॅकवर दीपवीर 8 धावा. धावपलकावर 1 गडी बाद. सबोच्या दिशेने फटका खेळायचा होता मात्र अनपेक्षित उचली आणि चेंडू शेवटचा डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात 8. 1 गड्याचा मोबदल्यात आता विजया करता 6 बॉल आणि विजया करता 12 धावेची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका. जयेश शेळके सर, प्रशांत शेळके, अधिकचा वेळ खर्च करू नका. थोडी घाई करा. स्पीडअप अपेक्षित असेल. 6 बॉल 12 धावे ची गरज. चला खांदारी संघाचा कर्णधार टॉस साठी या. चला स्पीडअप अपेक्षित असेल. डोंगर नावेकर, अधिकचा वेळ खर्च करू नका मित्रांनो. 6 बॉल विजय करता 12 धावा. जयेश शेळके सर, स्पीडअप अपेक्षित असेल. आपण देखील आयोजक आहात. वेळेचं बंधन आपण देखील जाणता. अधिकचा वेळ खर्च करू नका क्षेत्ररक्षण सेट करण्यासाठी. 6 बॉल विजय करता 12 धावा. बघा कमालीचं कव्हरिंग केलं जातंय टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून. क्षड आणि क्षड या स्पर्धेचा टिपला जातो, त्यांचं देखील कौतुक असेल. आणि ते देखील आम्हाला सांगतायत की आमच्या घरची स्पर्धा आहे, घरच्या स्पर्धेप्रमाणे आम्ही इथे काम करतो. टेनक्रिक वाहिनी त्यांचं देखील कौतुक असेल. मुलाचं सहकार्य प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून आदर्श चषकासाठी असतं. फुलटॉस आणि फिरवला फटका चांगला आहे तिथे. क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून करते चूक. क्रुशियल मोमेंटला आता 1 धाव घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुणाल. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. 2 धावेसहित धावपळक पुढे सरकत आहेत. 10 धावा स्कोर कार्डवर. 5 बॉल विजया करता 10 धावा 1 गडी बाद. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर. दोनही संघांच्या प्रेक्षकांमध्ये आता धडधडीचं वातावरण. कोणता संघ जिंकतोय? 5 बॉल मध्ये 10 धावा बनवतील का? 5 बॉल मध्ये 10 धावा रोखल्या जातील का? चिंताजनक वार्ता, प्रत्येकामध्ये चिंताजनक वार्ता. हाय व्होल्टेज ड्रामा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 10 धावा. स्ट्राईक एंडवर साहिल. 10 धावा बनवल्या जातील, 10 धावा रोखल्या जातील. येणारा काळ, येणारी वेळ सांगून जाईल. मात्र स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला धावा 10. शपोल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग स्टिक आले होते आणि रनआउटच्या स्वरूपात सध्याच्या घडीला आदरा बसतो टीम विके प्रशांत बराडपाडा संघाला साईलच्या स्वरूपात. चला घाई थोडी अपेक्षित असेल. 4 बॉल 10 धावा साहिलच्या स्वरूपात दुसरा आदरा बसतो टीम विके प्रशांत बराडपाडा संघ. खांदारे संघाने तर थाटात मेगा फायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय. मात्र त्यांच्या विपक्षामध्ये कोण हे देखील आता पाहायचंय. पहिलाच बॉल कुणाल स्ट्राईक एंडवर डॉट खेळलायत. आता दबाव वाढलाय. 3 बॉल विजया करता 10 धावा. डॉट बॉल प्रेशर क्रिएट केला जातोय प्रशांतच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी, अगदी अचूक टप्पा आणि भेदक मारा. व्हेरिएशन देखील चांगलं पाहायला मिळतंय. कारण सामना आदर्श चषकाचा आहे, सामना उपांत्य फेरीचा आहे.
मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्याचा आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, यष्टीरक्षक आणि वेल टेकन, फलंदाज बाद. डॉट चेंडू केल्यानंतर कुणाल होतोय झेलबादचा शिकार. दोन बॉल आता विजय करता 10 धावा. कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करील? खांदारे संघाला देखील उत्सुकता आहे. कोणता संघ आपल्या विपक्षामध्ये खेळेल? 2 बॉल 10 धावा. स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला 3 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा अंकित झाले आहेत. नवीन फलंदाज सागरची कामगिरी कशा प्रकारची होते? 2 मोठे फटके. आता मेगा फायनलचं तिकीट कोणाला मिळतंय? कोला टाकला होता आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा देखील मिळवून दिल्यात. 2 धावेत सहित धावपळक पुढे सरकतय, जाऊन पोहोचतय 12 धावा. एक चेंडू विजयाकरता 8 धावा. एक लीगल डिलिव्हरी. आता मेगा फायनलचा प्रवेश निश्चित केला जाईल का? एखादाच चमत्कार आता या मॅच मध्ये विके प्रतिष्ठान बराडपाडा संघाला विजय मिळवून देऊ शकतो. एक बॉल विजय करता 8 धावा. स्ट्राईक एंडवर सागरला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत. अगदी कामगिरी प्रशांतची देखील चांगली राहिली आहे. कालच्या दिवसामध्ये देखील 4 सामने खेळले. त्या 3 सामने खेळले. 3 सामन्यामध्ये सलग मॅन ऑफ द मॅचचे मानकरी राहिले होते. षटकार जरूर आलाय, मात्र एका धावेनिशी हा सामना गमावलाय टीम विके प्रतिष्ठान बराडपाडा संघ. आणि सेमीफायनल 2 मध्ये जिंकत असताना मेगा फायनल मध्ये थाटात प्रवेश केलाय टीम जयगाव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ. अभिनंदन प्रशांत. जयेश शेळके